मुंबईत आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। सिंधुदुर्गाला 3 दिवस ऑरेंज अलर्ट। रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व शाळा आणि कॉलेजेसला सुट्टी, तर अमरावती, वर्धा आणि यवतमाळलाही ऑरेंज अलर्ट जारी। कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द। रेल्वे ट्रॅकवरती मोठ्या प्रमाणामध्ये दगड आणि माती आल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत। तुतारी, मांडवी आणि जनशताब्दी एक्सप्रेस रद्द, तर लांब पल्ल्याच्या 12 गाड्या अन्य मार्गे वळवल्या। नगरच्या जामखेड तालुक्यामधील लिंडी नदीवरील पूल खचला। मुसळधार पावसामुळे लिंडी नदीला पूर, वाहतूक दुसऱ्या मार्गावरती वळवण्यात आल्याची माहिती। बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये गेल्या 2 दिवसांपासून बत्तीगुल। रुग्णांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल, टॉर्चवरती उपचार करण्याची वेळ। रुग्णांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता। राज्यात पुन्हा कंत्राटी भरतीला मान्यता। वैद्यकीय क्षेत्रामध्ये 6830 पदं भरली जाणार। ऑक्टोबर 2023 मध्ये फडणवीसांनी कंत्राटी भरतीचा रद्द केला होता निर्णय। मनोज जरांगे पाटील आज पंढरपूर दौऱ्यावर। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकोबांच्या पालखी रिंगण सोहळ्यामध्ये होणार सहभागी। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात। चांदा ते बांदा सर्व महिलांना 1,500 रुपये मिळणार। अजितदादांची ग्वाही, तर अपयशामुळे खचून न जाता तयारीला लागण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना। IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा अकोल्यामधील प्रशिक्षण कालावधी पुढे ढकलला जाणार। खेडकरांविरोधात असलेल्या आरोपांमुळे प्रशासनाचा निर्णय। घाटकोपरमधील होर्डिंग जोरदार वाऱ्यामुळे कोसळल्या नाही। बांधकामातील बेकायदेशीरपणे जबाबदार SITच्या आरोपपत्रामध्ये विजेटीआय आणि हवामान खात्याचा दाखला। तर राज्य आणि देशातील महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता बघूयात बिग अँड फास्ट हेडलाईन्स। नेपाळच्या पंतप्रधानपदी KP शर्मा ओली यांची नियुक्ती। नेपाळच्या राष्ट्रपतींकडून ओली यांच्या नावाची घोषणा। आज शपथ घेणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरती एक्सपोजवरती नवा विक्रम। 100 मिलियन फॉलोअर्सचा आकडा केला पार। नरेंद्र मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता। तोट्यात चाललेल्या MTNLचं कामकाज BSNL कडे सोपवण्याचा विचार। भाजपचा उत्तर प्रदेशातील पराभव। अति आत्मविश्वासामुळे योगी आदित्यनाथांकडून पक्षाच्या कामगिरीचं विश्लेषण। कार्यकर्त्यांना बॅकफूटवरती जाणं टाळण्याचं आवाहन। येत्या 22 जुलैपासून लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काँग्रेसकडून महत्त्वाच्या नियुक्त्या। लोकसभेमध्ये काँग्रेसच्या उपनेतेपदी गौरव गोगोई यांची निवड, तर मुख्य प्रतोद म्हणून K सुरेश यांची निवड। इटलीमध्ये 33 भारतीयांची वेठबिगारीतून सुटका। सक्तीनं शेतात काम करण्यास भाग पाडलं। पंजाबी तरुणांना फसवणारे 2 आरोपीही जेरबंद। कार्लोस अल्कराज ठरला विम्बल्डन 2024चा चॅम्पियन। नोवाक जोकोविच याचा अंतिम फेरीमध्ये पराभव करत विम्बल्डन 2024चं जेतेपद पटकावलं। अल्कराजनं पहिला आणि दुसरा सेट 6-2, 6-2 असा जिंकला। युरो चॅम्पियन फुटबॉल स्पर्धेमध्ये स्पेनचा दणदणीत विजय। 2-1च्या फरकानं इंग्लंडवरती केली मात। इंग्लंडचा 58 वर्षांचा दुष्काळ कायम। Thank you.